वंदेश फणींद्र पाटील उमरोळी यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5000 रुपयाची देणगी दिलेली आहे। धन्यवाद सर, खूप खूप आपले आभार। तर सामन्याला सुरुवात होते, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। भूषण पहिला चेंडू घेऊन येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू कल्पेश, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जातोय एका धावेसाठी। अमर पाटील स्ट्राइक एंड वर येतोय। पहिल्या चेंडूच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं बंधन आपण बघतोय। 30 खेळाडू सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात, 3 आहेत 2। गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल। इनफिल्डच्या मध्ये रोहितला घेतलंय, अमरसाठी मात्र 2 खेळाडू आपण बघतोय डीप मिड विकेट अँड लॉंग ऑन। प्रणय आणि कुणाल हे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात। तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत समीर घरत, त्याच्यानंतर आपण बघतोय मिड ऑफला आशिष पाटील, त्याच्यानंतर आपण बघतोय वॉइडिश मिड ऑफ इथे रोहित पाटीलला। अमर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय रिहान सुपर किंग स्टँडच्या वरून 6 धावांकरिता अमर पाटील नावाचा हा ब्रँडेड फटका बघायला मिळतोय। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल। पहिल्याच चेंडूवर मात्र अमरने प्रहार केलाय 6 धावांसाठी। 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा। थोडासा बॅड पॅचने जात होता, परंतु आज मोक्याच्या क्षणी आणि अति महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र पहिल्याच चेंडूपासून अटॅक करायला सुरुवात केली ती अमरने। यावेळेला भूषण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय। हलक्या हाताने मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता। एका बाजूने आपण बघतोय पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र गुड कमबॅक करतोय अमर। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय, 3 चेंडू आणि 7 धावा। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल। गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळते। आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय देवानंदजी वजे साहेब, त्यानंतर योगीजी तरे साहेब असतील, किशोरजी वजे साहेब असतील, संजयजी घरत, संजयजी किणी साहेब, त्यानंतर कल्पेशजी कुडू साहेब, रुपेशजी पाटील साहेब, सर्व मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून अथक प्रयत्न करताना परिश्रम करत आपल्याला बघायला मिळतात। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 8 धावा। गुड लाईन अँड गुड लेंथवर गोलंदाजी होते। 1 षटकार आला, तदनंतर मात्र चांगली लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते ती भूषणची। धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत आपण बघितलं तर 8 धावा, 4 चेंडूंचा खेळ होतोय। कल्पेश शरीरापासून चेंडू दूर होता, पायांची हालचाल नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निर्धाव निघून जातोय। धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा, पहिल्या 5 चेंडूंचा खेळ होतोय। कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर सोनावे यंग स्टार सोनावे संघ वाट बघत होता शेवटचा चेंडू पडण्याची, आणि तदनंतर मात्र हे क्वालिफाय झालेत। यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता। पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत होतो 8 धावा, बिनबाद 8। 1 षटकार आलाय म्हणजे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल की पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा होत्या, तदनंतर मात्र 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिले। षटक संपलंय। या ऐकूया आपण एक सुमधुर गीत। थँक्यू आदरणीय परेशजी कुडू सरांचं सुद्धा इथे शुभ आगमन होते, त्यांचं आम्ही शब्द सुमनानी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम बॅक पुन्हा एकदा मात्र सर्वांचं सहर्ष स्वागत। कल्पेश आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कुणाल, गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम पारगाव। 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे सुरुवात सुरेख झालेली आहे यंगस्टार सोनावेची, कारण 6 षटकांचा खेळ आहे। थोडंसं प्रेशर असेल या सामन्याचं, कारण जेव्हा आपण साखळीचे सामने खेळतोय तेव्हा थोडंसं प्रेशर कमी असतोय, परंतु इथे प्रेशर घेऊन दडपण जे आहे ते दडपण घेऊन हे दोन्ही संघ उतरलेले आहेत, कारण इथून नॉकआउटचे सामने सुरू आहेत। फक्त विहा 11 भामटपाडा आणि क्रिएटिव्ह 11 माखणेला 1 संधी असेल फक्त। या वेळेला आपण बघतोय धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या
चला प्लीज मित्रांनो, घाई करायची आहे कारण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ही फेकायचीच आहेत, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. कुणाल दुसरं षटक हाताळण्यासाठी. अमर पाटील या वेळेला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. पूर्णपणे मात्र लय मध्ये आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळतो मिस्टर अमर पाटील. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत अमरने आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना अमर पाटील हा डाव्या हाताचा फलंदाज कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल आजच्या दिवसामध्ये हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. मोठा फटका अमरच्या बॅट मधून. चेंडू 6 धावांकरिता जातोय, षटकार येतोय. कुणालला लय सापडत नाही तोपर्यंत लय बिघडवलेली आहे. 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट अमरच्या माध्यमातून आपण बघतोय. 5 चेंडू मध्ये तब्बल 17 धावांची खेळी आपल्याला बघायला मिळते. एसएस रिअल टायगर सरपडा हा संघ आपण जर बघितला तर 18 या धावसंख्येवर आहे. 1.2 षटकांचा खेळ कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. 18 रन्स ऑन द बोर्ड. पूर्णपणे आपण बघतोय 17 धावा 5 चेंडू मध्ये बनवलेल्या आहेत. म्हणजे पूर्णपणे वर्चस्व अमरचं राहिलंय या छोट्याशा इनिंग मध्ये. अजून बरेच चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. या षटकातील 3रा चेंडू आहे आणि चेंडू सीमारेषा पार होतोय. 3 चेंडू तब्बल 14 धावा अमरच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे शांत होता. मागील 3 दिवस वाट बघत होता की रविवारचा दिवस उजाडतोय कधी आणि आम्ही फलंदाजी करतोय कधी. आणि तेच कारण आपण बघतोय की पहिल्या दिवसामध्ये अमर थोडासा बॅकफुटवर होता आणि सलामीचा फलंदाज त्याला 4थ्या क्रमांकावर सुद्धा आणलं होतं. परंतु पुन्हा एकदा कल्पेश पाटील ह्याचं कौतुक करावं लागेल की अमरवर विश्वास दाखवला, त्याला सलामीला आणलं आणि आज आपल्या संघाला उपयुक्त इनिंग खेळताना 6 चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त अप्रतिम इनिंग. धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. कुणाल हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. सिली पॉइंटला चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत आपण बघितले तर 4 चेंडूंचा खेळ होतोय. कुणाल पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने कल्पेश पाटील उमरोळीचा हा आयकॉन खेळाडू आपण बघतोय तर अमर पाटील बहाडोली. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण बदलताना शॉट फाईन लेगला घेतलं जात आहे. ते म्हणजेच आपण बघतोय प्रवीण घरत, मॅन फ्रॉम सोनावे. एका बाजून शॉट थर्डमॅन भूषण उमरोळीचा हा खेळाडू. त्यानंतर गली रिजन मध्ये आपण बघतोय तर निलेश. या वेळेला बघूया कल्पेशच्या बॅट मधून चौकार येतोय का. 1 बाउन्स. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. पूर्णपणे वर्चस्व षटकामध्ये आपण बघितलं तर, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा होत्या. तदनंतर आपण बघतोय 1.5 षटकांचा खेळ होतोय आणि 27 धावा तब्बल बिनबाद 27 ही एसएस रिअल टायगर सरपडाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकात प्रभावी मारा केला होता. 2 चेंडू 7 धावा झाल्यानंतर 6 चेंडू 8 धावा अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर होती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. कुणाल. शेवटचा चेंडू असेल कल्पेश पाटील. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगलच्या साह्याने आपण बघतो या षटकाची सांगता होते. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 14च्या सरासरीने धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात.
तर 28 धावा 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय। षटक क्रमांक 3 प्रणय घरत मॅन फ्रॉम सरावली। अठ्ठावीस धावा 2 षटकांचा खेळ होतोय। प्रणय घरत सरावलीचा हा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। इथे मात्र कल्पेशच्या बॅट मधून बघूया, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रोहित आणि इथे रोहित चुकी करणार नाही, कल्पेश बाद होतोय। या ऐकूया आपण एक सुमधुर गीत। डीजे थँक्यू। धावसंख्या आपण बघतोय 28 आणि 28 या धावसंख्येवर प्रणय घरत आयकॉन खेळाडूने मिळवून दिले यंगस्टार सोनावेला पहिली सफलता। इथून कमबॅक करेल का यंगस्टार सोनावे, कारण एक उमरोळीचा खेळाडू बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा उमरोळीचाच राज येतोय मैदानाच्या आतमध्ये। क्षमता तर या दोघांमध्ये सुद्धा आहे। अमर पाटीलने तर ती सिद्ध सुद्धा केले, 7 चेंडूमध्ये 22 धावा। परंतु राजला सुद्धा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे। प्रणय घरत यावेळेला मात्र सुरेख फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण होताना 2 चेंडू निर्धाव बघायला मिळतात। कमबॅक केलंय आणि ह्याच लाईन लेंथवर टिचून मारा करावा लागेल यंगस्टार सोनावेला। पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व एसएस रियल टायगर सरपाड्याने राखलं या सामन्यात। पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला आपण बघतो या निर्धाव चेंडू जातोय। राज थोडासा बॅकफुटवर राजला पहिल्याच चेंडूपासून ढकललेला आहे। एखाद मोठा फटका, पुन्हा त्याचं मानसिक जे खच्चीकरण झालंय त्याला उभारी मिळेल। सामन्यामध्ये राहायचं असेल तर सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल, नुसते चौकार षटकार मारून होणार नाही। गोलंदाज प्रणय, यावेळेला बघूया एक धाव येते का? एस, इट इज अ 1 रन्स। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा। या षटकातील आपण बघितले तर 4 चेंडू झालेत, 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव येते। म्हणजे हे जर प्रभावी षटक म्हणावं झालं तर मात्र सुस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण यंगस्टार सोनावेला बघू शकता, कारण 2 षटकांच्या समाप्तीखेर 14ची सरासरी होती। 3 षटकानंतर कितीची सरासरी होते, प्रणय घरत कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय उर्वरित 2 चेंडूंवर हे बघणं महत्वाचं असेल, कारण एका बाजूने सेट बॅटर आहे आणि मॅन इन फॉर्म अमर पाटील आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय घरत आपल्याला बघायला मिळतोय। यावेळेला अमरच्या बॅटमधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर। चेंडू क्रमांक शेवटचा घेऊन येईल प्रणय घरत। म्हणजे सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर प्रणयचं हे षटक खूप निर्णायक होतं आणि खरोखरच त्याने सुरेख षटक हाताळलंय, कारण कल्पेशला बाद केलं आणि तदनंतर 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत। गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय, इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 2 धावा आणि 1 गडी बाद केला या षटकामध्ये, म्हणजे पूर्णपणे प्रभावी मारा। आता 10ची सरासरी झाली 14 वरून, म्हणजे कुठेतरी चांगली गोलंदाजी केली प्रणयने। आयकॉन खेळाडूला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला बघायला मिळाला। नवीन गोलंदाज कोण येतोय? थोडीशी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे, पाणी पिण्यासाठी मात्र खेळाडू थांबलेत। तोपर्यंत एक छोटीशी धून ऐकूया। थँक्यू। तर 14 मिनिटांमध्ये आपण बघितलं तर 3 षटक ही फेकून झालेले आहेत। जो वेळ दिला त्या वेळेने मात्र हा सामना सुरू आहे। तर राज आणि अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय।
राज आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडू आणि केवळ 1 धाव, तर अमर पाटील 8 चेंडू आणि 23 धावा. ही परिस्थिती खेळी आहे दोघांची. मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. चौथं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. पुन्हा एकदा कुणालच्या हातामध्ये चेंडू दिलाय. त्याच पद्धतीची फलंदाजी होईल का, की कुणाल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करून सामन्यावर घट्ट पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. कारण कुणाल जर आपण बघितला पारगावचा खूप जुना खेळाडू आहे आणि एक अनुभवी गोलंदाज म्हणून पारगाव वीर तानाजी पारगाव संघाकडून खेळताना आपल्याला नेहमीच बघायला मिळतोय. अप्रतिम आपण बघतोय खेळ त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 30 धावा, 3 षटकांचा खेळ होतोय. गोलंदाज कुणालच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे प्रणय घरतने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय आशिष पाटील, मॅन फ्रॉम सरपाडा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सिली पॉइंटला, माफ करा शॉर्ट लेगला, आणि लेग बाईचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 31, 31 धावा, 1 चेंडूचा खेळ होतोय. ओके, तर बॅटच्या साहाय्याने 1 धाव आहे आणि (31) 31 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राजच्या बॅटमधून 1 धाव येताना प्रभावी मारा बघायला मिळतोय. पहिलं षटक कसं हाताळलं होतं याच्याशी मला काही लेणं देणं नाही. मी आता चांगली कामगिरी करेन आणि ते दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय कुणाल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आतापर्यंत आपण बघितलं तर 32 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात होऊन शेवट चांगला झाला पाहिजे हे प्रत्येकाचं स्वप्न असतंय आणि तो शेवट चांगला करतील का हे 2 बॅटर हे बघणं महत्वाचं असेल. नाहीतर खराब सुरुवातीनंतर कमबॅक काय सुरू केलेला आहे यंगस्टर सोनावेने. अमर पाटील या वेळेला बघूया झेल होतोय का. हा झेल खूप महत्वाचा. प्रणय घरतच्या हातामध्ये मात्र चेंडू स्थिरावतोय. खूप मोठा हादरा बसतोय तो रिअल टायगर सरपाडा ह्या संघाला. पाटील मैदानाच्या आतमध्ये येतील तोपर्यंत या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. काढले डोंगराव पडेल धुका ग आई माझी सोन्या बघेतय धोका. काढले डोंगराव पडेल धुका ग आई माझी सोन्या बघेतय धोका. चला दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हका. काढले डोंगराव पडेल धुका ग आई माझी सोन्या बघेतय धोका. काढले डोंगराव. थँक्यू डीजे, थँक्यू. तर प्रवीण पाटील मॅन फ्रॉम पारगाव होंडो या नावाने मात्र जास्तीत जास्त प्रेम मिळालं, ओळख आहे आणि खरोखरच जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेट हाताळतोय प्रवीण. शांत स्वभावाचा हा खेळाडू आपण बघतोय. गुणवत्ता भरलेला असा हा खेळाडू पारगावचा प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने पारगावचाच गोलंदाज कुणाल आहे. उजव्या बाहेरचा चेंडू, खराब चेंडूचे संकेत, अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 33 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला प्रवीण मोठा पटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. रडारमध्ये चेंडू सुद्धा होता परंतु निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होते. धावसंख्या आपण बघतोय 33 धावा. कुणाल आतापर्यंत आपण बघितले तर कुणालने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम.
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रवीण पाटील पूर्णपणे मात्र चुकलेले आहेत. क्षमता तर भरपूर आहे, परंतु ती क्षमता सिद्ध करावी लागेल, कारण समोर बॅटर कोण आहे हे सर्वांना माहित आहे आणि त्याची क्षमता का आहे, तो कसे फटके खेळतो हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. परंतु आज खेळावं लागेल एसएस रिअल टायगरसाठी. प्रवीण पाटील स्ट्राइक एंडवर आपल्याला बघायला मिळेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच दर्शवतात की खराब चेंडू आहे. अवांतर धावेमध्ये भर होते. 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आतापर्यंत आपण बघितले तर 2 वाईड बॉल आणि 2 सिंगल अशा 4 धावा येताना 5 चेंडूमध्ये, म्हणजे गुड बॉलिंग. आणि कौतुक करावं लागेल ते प्रणय घरतचं, कारण या आधीचं षटक हाताळलं होतं तेव्हा धावा आल्या होत्या, 20 धावा आल्या होत्या कुणालला. प्रवीण पाटीलच्या बॅट मधून साइड स्क्रीनवर चेंडू जाऊन आदळतोय. ही ताकद आहे या प्रवीण पाटीलची. आणि नुसती स्तुती करत नाही खेळाडूंची, तर त्याच्यामध्ये गुणवत्ता असते आणि ती गुणवत्ता सिद्ध करताना प्रवीण पाटील आपण बघतोय. 2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर षटकार येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 4 षटकांचा एकत्रित खेळ होतोय आणि 40 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. त्या म्हणजेच एसएस रिअल टायगर सरपडा या संघाच्या. नवीन गोलंदाज प्रणय पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 40 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात, म्हणजे कुठेतरी विकेट हे मात्र 2च गेलेले आहेत. म्हणजे येणारे 12 चेंडूंवर नक्कीच हल्ला बोल करतील का हे 2 बॅटर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. प्रणय घरत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला राजच्या बॅट मधून एकदा येताना आपल्याला बघायला मिळतंय. रोहित पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 41 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. 5व्या षटकातील 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप, एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला स्क्वेअर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, पुल, हुक हे त्याचे पॉवरफुल फटके आहेत. प्रवीण पाटील हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव मात्र या वेळेला पूर्ण होताना बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते दोघांची सुद्धा, राज आणि प्रवीण. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 43, 43 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. प्रवीण एका बाजूने स्ट्राइक एंडवर, तर प्रणय घरत गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. सरावलीचा हा खेळाडू एका बाजूने आपण बघतोय, तर प्रवीण पारगावचा आहे, तर राज उमरोळीचा. डेट चेंडू घोषित करतात पंच अजित म्हात्रे साहेब. इथे आपण बघतोय कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 4 आणि 4 चेंडू मध्ये किती धावा येतील. प्रवीण पाटील सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडूला खेळला जातोय, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजी, थँक्यू. तर या वेळेला 47 धावा आपण बघतोय धावफलकावर. 4.3 षटकांचा खेळ होतोय. पुन्हा एकदा प्रणय थोडस क्षेत्ररक्षण बदलतोय. प्रणय घरत प्रवीण पाटील साठी शॉर्ट स्क्वेअर लेग वरून चेंडू निघून जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. अजून तुषार सारखा एक मॅन इन फॉर्म फलंदाज डगआउट मध्ये आपल्याला बघायला मिळतोय.
पॅड बदलून तयार असेल. इथे मात्र राजच्या बॅट मधून षटकार येतोय. एक स्टायलिश फटका बघायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका होता आणि या फटक्यानंतर धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्डवर 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. काय जबरदस्त टायमिंग. एक परिपक्व बॅटर ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच पद्धतीने मात्र हा फटका खेळला. फटका खेळल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे बघत राहिला होता. अप्रतिम धावसंख्या आपण बघितली तर 54 धावा. शेवटचा चेंडू असेल. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील 54 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चला मित्रांनो, घाई करा, वेळ किती झाले हे दर्शवतोय आम्ही या चेंडू नंतर. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल सुटलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय 2 ने पुढे सरसावते. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 56 धावा. 5 षटकांचा खेळ होतोय. 56 धावा धावफलकावर. 23 मिनिटं 30 सेकंद म्हणजे 23.5 मिनिटांमध्ये ही 5 षटकं फेकलेली आहेत. चांगली वेळ आपल्याला बघायला मिळते. 25 मिनिटाच्या आतमध्ये मात्र षटक 5 कंप्लीट होतात आपल्याला इथे बघायला मिळतात. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा येतील, कारण सध्याच्या स्थितीला जर आपण बघितलं तर मात्र धावगती सुरेख आहे. 56 धावा खुश असतील 5 षटकांमध्ये. शेवटच्या 6 चेंडू मध्ये 15 धावा जर आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. पहिल्या सामन्यात पहिला सामना ही रंगतदार लढत बघायला मिळेल प्रेक्षकांना. म्हणजे प्रेक्षक कुठेतरी वाट बघतात की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला पाहिजे. कालच्या दिवसातील शेवटचा सामना काय जबरदस्त झाला. असे सामने जर झाले तर प्रेक्षक खुश होतात. एकतर्फी सामन्यांना प्रेक्षक मात्र पसंती देत नाहीत. आणि आज आपण बघतोय आग्री प्रीमियर लीग 2024चा अंतिम दिवस आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये मात्र जबरदस्त फलंदाजी होताना SS रिअल टायगर सरपाडा ह्या संघाची आपण बघतोय. 56 धावा. यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग बहाडोली वर्सेस तांचा किंग. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करेन की आपण प्लेइंग 11 ची लिस्ट जमा करायची आहे आणि या षटकानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी हजर राहायचं आहे. प्रवीण पाटील स्ट्राईकला आहेत तर रोहित पाटील मॅन फ्रॉम दुकटन दिवेकरपाडा हा खेळाडू आपण बघतोय गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला बघायला मिळतो. प्रवीण पाटील आणि मोठा फटका. ही ताकद आहे प्रवीणची. फुलचा फटका पॉवरफुल, सक्सेसफुल आणि वंडरफुल आपल्याला बघायला मिळतो. 6 धावांकरिता जबरदस्त टायमिंग. 65 धावा धावफलकावर. 2 गडी बाद झालेल्या आहेत. 5.1 षटकाचा खेळ होतोय. अजूनही 5 चेंडू आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडंसं दडपण आलं असेल आणि या दडपणाचा फायदा प्रवीण पाटील अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये घेतील का हे बघणं महत्वाचं असेल. प्रवीण कशा पद्धतीने खेळतोय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. चला चेंडू द्यायचा आहे. 7 चेंडू आणि 19 धावा प्रवीणच्या बॅट मधून येताना आपल्याला बघायला मिळाल्या. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. शांत स्वभावाचा खेळाडू आपण बघतोय. पहिले 2 निर्धाव चेंडू खेळल्यानंतर तब्बल 5 चेंडू मध्ये 19 धावा त्याच्या बॅट मधून येताना आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र प्रवीण खेळण्यासाठी सज्ज होतोय. बासष्ट धावा. या वेळेला बघूया थोडा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल भूषण आणि इथे बघूया भूषण चेंडूला अडवेल का. चेंडू अडवलेला आहे आणि इथे 3 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि 4 आणि आजचा 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवसामध्ये आतापर्यंत धावून 4 धावा या पहिल्यांदाच झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते.
4 धावा धावफलकावर वाढतायत. 66 धावा, 2 गडी बाद. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. म्हणजे 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. कुठेतरी आपण बघतोय की अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करतोय रोहित. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. उंची दिलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा, 1 बाउन्सचा इशारा बघायला मिळतोय. 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. 67 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा प्रवीणच्या बॅटमधून 6 धावा येतात. कुठे चेंडू टाकू हे काही समजत नाही. कारण आधी शॉर्ट लेनचा चेंडू टाकला तर पूल केला. इथे थोडासा मात्र गुड लेंथवर चेंडू होता, त्याला सुद्धा हुकचा फटका बघायला मिळाला. आणि या आधीचा एक शॉर्ट बॉल होता, तिथे मात्र चौकार येतोय. म्हणजे तिन्ही चेंडू वेगवेगळ्या ठिकाणी मात्र टाकले होते रोहितने, परंतु तिन्ही चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलेलं जात आहे. म्हणजे कुठेतरी प्रवीण पाटील परिपक्व फलंदाजी करताना बघायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 73 धावा तब्बल धावफलकावर बघायला मिळतात. पूर्णपणे आपण बघतोय या टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय प्रवीणने. ज्या अनुषंगाने प्रवीण फलंदाजी करतोय, मागचा 4-5 वर्षापूर्वीचा प्रवीण बघायला मिळतोय. इथे 9 चेंडू आणि तब्बल 29 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल रोहित. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 73 धावा धावफलकावर बघायला मिळतात. इथे मात्र चेंज ऑफ पेस बघायला मिळतोय. बघा, गतीमध्ये परिवर्तन केला तेव्हा आपण बघितलं की इथे मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 73 धावा. अप्रतिम. पुढे एकदा गोलंदाज रोहित. चेंज ऑफ पेस, परंतु फुल टॉस चेंडू होता आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते. तोपर्यंत 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होताना बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 75 धावा. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रवीण स्ट्राइक एंडवर आहे. म्हणजे एक मोठा फटक्याची अपेक्षा SS रिअल टायगर सरपाड्याचे खेळाडू करत असतील. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. दिवेकरपाडा कडून मात्र सातत्याने क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळाला. या वेळेला 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. खालून फेकी येते. 2 धावा पूर्ण होतात. 77 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 6 षटकांच्या समाप्तीखेर. म्हणजे विजयासाठी 78 धावांचं लक्ष असेल ते यंगस्टर सोनावे या संघाला. तर चला, टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करेन आदरणीय संजयजी पाटील साहेब आणि मंगेशजी पाटील साहेब भामटपाडावरून येथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की सर, आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर मी विनंती करतोय रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा कर्णधार विशाल पाटील, तर दुसऱ्या बाजूने तांचा किंग संतोष मडवी. चला प्लीज, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थैंक यू डीजे, थैंक यू.
चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. टॉस नंतर लगेच आपण नाणेफेकीच्या कौल नंतर आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. दोन बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला तांसा किंग चला तांसा किंग संघाचा कर्णधार. तर आपण बघतोय तन्मय तरे उमरोळीचा हा एक खेळाडू आपण बघतोय. तर सरपड्याचा विशाल पाटील हे दोन कर्णधार एकमेकांसमोर उभे आहेत. तांसा किंग वर्सेस रिहान सुपर किंग बहाडोली. आदरणीय विशालजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होते. तर बहाडोली संघ कॉल करेल हेड आणि हेड आलेला आहे. तर मी विशालजी गरज सरांना विनंती करेन आपण मुख्य मंचावर जाऊन आसन व्हायचं आहे. विशाल काय निर्णय असेल? बॉल पास. प्रथम गोलंदाजी करताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये. काय म्हणशील? तांसा किंग एक खूप स्ट्रॉंग संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना काय रणनीती असेल? असं काही नाही. आम्ही आमची प्लॅनिंग ही मैदानामध्ये गेल्यानंतरच करतो. बेस्ट ऑफ लक. तर तन्मय प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. कुठपर्यंत मजल असेल? 70+ करण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच रिहान सुपर किंग बहाडोली विरुद्ध काही गेम प्लॅन केलेत? प्लॅन असं नाही आहे. जे आम्ही त्यांचे कालचे गेम बघितले 2 दिवसाचे आणि ते बघूनच आम्ही पुढे खेळणार. नक्कीच दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येते की रिहान सुपर किंग बहाडोली वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे प्रमोदजी शेडगे सर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच. पहिल्याच बॉलवर मात्र फुल टॉस बॉल होता आणि यस बिमर आहे. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. या ठिकाणी चौकाराने स्वागत तर जरूर केलं. आदरणीय सन्माननीय भामटपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व संजयजी पाटील, मंगेजी पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय चॉमी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या समावेश सलीम शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सुस्वागतम. फेअर डिलिव्हरी. मेहुलजी संजय पाटील यांच्याकडून 7 क्रमांकाची ट्रॉफी जी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केलेली आहे. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सगळ्यांचं सर्वप्रथम सुस्वागतम आहे या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईटला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळी कोणताही यावेळेला कॉन्टॅक्ट होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना यावेळेला वाईटच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. कल्पेश पहिला डाव जर आपण पाहिला तर यावेळेला 33 धावांची प्रवीणने अफलातून फलंदाजी केली. पुन्हा एकदा प्रवीण झळाळला. ज्या नावाला साजेशी खेळी करत असताना आपण पाहू शकलात. नंतर एका साईडला जर आपण पाहिलं तर 11 धावांची खेळी करणारा राज. कल्पेशने 6 बॉल 6 आणि अमरने मात्र 24 धावांची अफलातून बॅटिंग केली. यावेळेला इनसाइड आउटचा फटका. क्लास टायमिंग, जबरदस्त क्लास क्वालिटी. चेंडू निघून जाईल. 4 धावा करता या षटकातील दुसरा चौकार प्रणयच्या बॅट मधून. खूप चांगला स्ट्रोक होता आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्सने संघाची धावसंख्या 9. यावेळेला जागा बनवली, रूम दिला. प्रवीण मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं स्वैरफेकी होते. बॅकअप चांगला मिळतोय. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 10 या धावसंख्येवर. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. दहा धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. सरळ बॅटचा उपयोग केला गेला. फटका तर चांगला आहे
आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट शॉट, चौकार. धावत आईने एक विरा माऊले तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला, एक विरा माऊले तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला. 14 धावा फलकावर. ग्रेट बॅटिंग. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टार सोनावे, SS रियल टायगर्स सरपाडा. प्रशांतजी पाटील, जयप्रकाश पाटील यावेळेला आपण पाहत आहेत लॉंग स्टॉप रिजनला. सिंगल मेल, सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन्स. विजयासाठी 78 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 77 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. उजव्या हाताने गोलंदाज तयार. यावेळेला ऑफ साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फास्ट विकेट डाऊन. अग्री प्रीमियर लीग 2024चा शेवटचा दिवस, फायनल डे आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेची ओळख आज घराघरामध्ये पोहोचली गेली आणि आपुलकीची प्रीमियर लीग म्हणजेच APL आपण पाहत आहेत. आवडती प्रीमियर लीग म्हणजेच APL आपण पाहू शकाल. आजचा 7वा दिवस सलग या स्पर्धेचा सीझन 7 मध्ये आपण आलोय आणि या 7व्या दिवसामध्ये अतिशय दमदार खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहू शकणार आहोत. 6 संघ पुढे आलेत. 14 संघांमधून 8 संघांना मात्र परतीचं तिकीट मिळालं आणि खऱ्या अर्थानं या 14 संघातून चॅम्पियन कोण बनेल. पंधरा धावा, 1 गडी बाद. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 30 बॉल आणि 63 धावा. 77 धावांचं टार्गेट. संघाची धावसंख्या 15. 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. दुसरे षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार. आशिष, कालच्या दिवसामध्ये जबरदस्त प्रहार केले गेले होते. सुपर बॅटिंग केली गेली होती. यावेळेला ऑन साईडला त्याच अंदाजामध्ये खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक त्या चेंडू खाली आणि शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय. एका क्षणाला मी म्हणेन आशिष पाटीलचा हा कॅच नाही तर मॅच सुटले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 वर 1 गडी बाद. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 78 धावांचं टार्गेट यंगस्टार सोनावे संघासमोर ठेवण्यात आलंय. मनोज पाटील यावेळेला आपण पाहतायत या संघाचे संघमालक. काल व्हेंटिलेटरवर हा संघ होता आणि अतिशय काल अमित पाटीलने आपल्या नावाचं वादळ घुंगावलं या क्रीडा नगरीमध्ये APL सीझन 7 मध्ये. इथून बॅटची एज प्रॉपरली टायमिंग नव्हतं. अमर पाटील पुढे सरसावतायत. ब्रँड ऑफ बहाडोली. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणतीही धाव येणार नाहीये. आशिष पाटील एका साईडला खूप चांगली फलंदाजी, सातत्यपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर 18 वर धावसंख्या. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे आणि यावेळेला डिस्टन्स क्लिअर होणार नाही. आशिष पाटील या ठिकाणी बॅक टू द डगआउट. सुंदर झेल साईलच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतो. ऍब्सोल्युटली सुपर कॅच. आदरणीय सन्माननीय नरेशजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत शब्द सुमनांनी. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला.
आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. 17 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. सुभाषजी कदम यांचा 18 धावा. सुभाषजी कदम यांचा अप्रतिम डीजे वाजंत्र त्याचप्रमाणे डीजी अर्थातच दर्शन घरत यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ डोंगरे कलाकार आहेत. सेव्हन्टीन 17 धावा झालेत. थोडंसं अमर पाटील यांच्या कम्प्युटरमध्ये बिघाड झाली होती, त्यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं प्रॉपरली एलिव्हेशन नव्हतं. जतीन त्या ठिकाणी आपण पाहू शकताय पुढे सरसावले गेले होते, तिथपर्यंत पोहोचले नाहीत. जर इथे डाईव्ह मारून जर झेल टिपला असता तर कदाचित फलंदाज या ठिकाणी जरूर बाद होण्याची दाट शक्यता होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेली. कालच्या दिवसात अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला होता प्रवीण घरतने. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. आणि अमित पाटीलने तर सर्वांची मने जिंकली. सेकंड हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर या सिरीज मध्ये पाहायला मिळते अग्री प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये. गुड डिलिव्हरी रोहित. यावेळेला परिपूर्ण सरप्राईज झाले. अचंबित करणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू मात्र यावेळेला टॉस झाला आणि सरळ चेंडू कल्पेश पाटील मडवीच्या हातामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 18 धावा. SS रियल ट्रायगर्स सरपाडा वर्सेस आपण पाहतायत यंगस्टार सोनावे. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने काय गोलंदाजी केली यावेळेला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं ते हर्ष या गोलंदाजाने. ब्रँड ऑफ उमरोळी. कमी वेळेत आणि कमी वयामध्ये अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आपल्या नावेला साजेशी अशी गोलंदाजी करत उमरोळीकरांची मने जिंकतोय. संघाची धावसंख्या 18 धावा 2 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक. त्या अगोदर 24 बॉल 60 धावेची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पाटील नेटवर्क YouTube लाईव्ह. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत आणि 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर कल्पेश पाटील अर्थातच मडवी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. हा चेंडू आपण पाहिला खूपच बाहेर असल्या कारणाने पंच अजित म्हात्रे सर वळतायत. स्माइल देत मात्र या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करताना आशुतोष व्यवहारे सर लेग स्क्वेअरचे पंच आणि विरल नायर सर तिन्ही पंच दमदार आणि शानदार कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिले. त्याला बॅटचा फेस ओपन केला. लेटकट खेळलेत. सरळ चेंडू निघून जाईल. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सनसणीत चौकार. 4 धावा. सांग भेटशील कवा मीटिंगशी कवा सांग देशी कवा मला चुम्मा सांग भेटशील कवा मीटिंगशी कवा सांग देशी कवा मला चुम्मा डीजे मॅडी मॅडी अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझे डोल. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. पाहता पाहता तुषार तिथे तैनात होते. सिंगल मिळते. प्रवीणची बॅट बोलू लागली की धावा त्याच्या फार मोठ्या प्रमाणात खोऱ्याने वाहतात आणि त्याच अनुषंगाने प्रवीण घरत एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर रोहितकडे एक अप्रतिम कॅलिबर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. 56चा हायस्ट यावेळेला पाहिला होता कालच्या दिवसात प्रवीण घरतचा. रोहित 36चा हायस्ट आतापर्यंत या सिरीज मध्ये पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला. राज मात्र पुढे सरसावेल.
तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. SS रियल टायगर्स सरपाडा वर्सेस आपण पाहत आहेत यंगस्टार सोनावे या दोन संघांच्या दरम्यान. विजयासाठी 53 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 21. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. परिपूर्ण 20 बॉल आणि 53 धावा. पंचवीस धावा 2 गडी बाद. काल अमित पाटील 204 धावा मिळवत ऑरेंज कॅपचा हकदार ठरला गेला होता. बॅकफुटला गेले. यावेळेला मात्र गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. झुकले नव्हते आणि सरळ चेंडू 4 धावन करता मिड ऑफ आणि लॉंग ऑफ मधोमध चौकार. अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी थँक्यू ड्यूजे. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29 वर जाऊन पोहोचली गेली. रोहित एका साईडला तर प्रवीण घरत आपण पाहत आहेत. गुड डिलिव्हरी. बॅटची एज अँड टेकन. प्रवीण घरतला सुद्धा ठाऊक होतं बॅटला स्पर्श करून जाणारा हा चेंडू आहे. अमर पाटील अपील केली. पंचांचा बोट उंचावलं आणि इथे प्राइज लेस विकेट गॉन. थँक्यू. चला वेळ न दवडताना लगेच आपण ड्रिंक्स ब्रेकचा या वेळेला वेळ झालेला आहे आणि स्ट्रॅटेजी टाइम आउट या ठिकाणी समाप्त झालाय. आतापर्यंत 14 मिनिटे आणि 51 सेकंद लागलेले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला जवळजवळ 4थं षटक प्रारंभ होतोय. ऑरेंज कॅपचा हकदार अमित पाटील आपण यायचा आहे. व्यासपीठाच्या समोर या. आणि पर्पल कॅपचा हकदार सुद्धा पर्पल कॅपचा हकदार संजय घरत. 11 विकेट्स 8.33 चा इकॉनॉमी. आणि त्याच्याच खालोखाल जर आपण पाहिलं तर अजिंक्य घरत आहे 11 विकेट 11चा इकॉनॉमी यावेळेला सुंदर असल्यामुळे मात्र संजय घरत ओव्हरटेक करतो अजिंक्य घरतला. खूप चांगला चेंडू. काय गोलंदाजी केले भन्नाट फॉर्मामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकतात. हर्षला ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले जाते. टप्पा अचूक पद्धतीने टप्पा पर्यंत थोडासा बाहेर निघणारा चेंडू कल्पेश पाटीलच्या हातामध्ये मडवीच्या हातामध्ये निघून जातोय. रोहितला काहीतरी काळ मंत्र देत असताना आपला पार्टनर इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने कल्पेश पाटील मडवी यावेळेला दर्शवतात. इथे मात्र नच बलिये स्माइल देत आहेत. त्या ठिकाणी कधी कधी घातक सुद्धा असे डेंजरस बॅटर घडतात. ज्या वेळेला त्यांना संधी दिली जाते त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलतात. असं वाटतं की डॉट वर डॉट येत आहेत आणि अशा वेळेला माइंड मध्ये एखादा फलंदाज विचार करतो की डू ऑर डाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. अमर पाटील चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहेत आग्री प्रीमियर लीगची संपूर्ण कोर कमिटी देवानंद कृष्ण वजे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये उपाध्यक्ष संजयजी किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेशजी पाटील खजिनदार आपण पाहू शकाल. योगेशजी तरे, किशोरजी वजे साहेब यांना आपण पाहत आहेत. कल्पेशजी कुडू असतील. संपूर्ण टीम जी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे विशाल घरत आपण पाहतायत. आज या संपूर्ण टीमचं करूया आपण खरोखरच कौतुकास्पद हे आयोजन आणि या आयोजनाला तोड नाहीये. संघाची धावसंख्या 30 वर 3.
यावेळेला स्विचिटचा फटका अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलं वन बाउन्सने चौकार. गुड शॉट. आई एकवीरा माझी माऊली, आई एकवीरा माझी माऊली, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची, आगरी कुलांची शान आई माझी कारले गावाची, हे आगरी कोल्यांची शान आई माझी कारले गावाची. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल 44 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. खूप चांगला फटका सचिनच्या बॅट मधून आला आणि सचिन घरात एक फॅब्युलस प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. अर्धशतके ज्याच्या नावावर आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहिलेले आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण शुभमच्या द्वारे. ग्रेट फिल्डिंग. चेंडूला स्टॉप कसं करावं, प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असावं, ते प्रकाश पाटील, अमर पाटील, तुषार या वेळेला टाळ्यांचा गजर करत असताना हे अप्रिशिएट केलं जातं. जेव्हा तुम्ही एखादं चांगलं कार्य करता तेव्हा ऑटोमॅटिकली मात्र एक चांगल्या माणसांची थाप तुमच्या पाठीशी शाबास कौतुकास्पदाची असते. ऑरेंज कॅपचा हकदार यावेळेला आपण पाहतायत. पर्पल कॅपचा हकदार संजय गरत त्या ठिकाणी अवेलेबल झालेत. संघाची धावसंख्या 13 बॉल 43. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर नो बॉल. रोहितला ही संधी होती. सचिन गरत त्या ठिकाणी पोहोचलेत. अजित म्हात्रे सरांनी लगेच दर्शवला बिमरचा हा नो बॉल आणि नो बॉलच्या चेंडूवर 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत पाहायला मिळते 37-37. अतिशय सुंदर असा सामना. फ्रीडचा सिग्नल. (37) 37 धावा, 13 बॉल आणि 41 धावा. धावा होऊ शकतील. अजूनपर्यंत सामना 50-50% आहे. इथून जर चांगला खेळ केला तर कदाचित सामन्यात येण्याचे चान्सेस बनतील, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःवर असलेला आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. यावेळेला चान्स घेतला. सरळ चेंडूला पाठवलं. 4 धावन करता विपुल गावडच्या 12-13 स्वागतासाठी चौकार. आई माझी एक वीरा माऊली गो, आगरी कोल्यांना पावली. आई माझी एकवीरा. या संजय गरत यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावर आपण पर्पल कॅपचे हकदार आहात. विनोदजी पाटील वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 41 12 बॉल 37 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 11 विकेट सहित 8.33चा इकॉनॉमी मेंटेन केला आणि संजय गरत टॉप 1 चे आपल्याला बॉलर पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण 182 खेळाडूंपैकी एक बेस्ट बॉलर. जवळजवळ विचार कराल तर 14 संघ आणि 14 संघ म्हटलं तर 4 ते 5 मिनिमम बॉलर आपण पाहतायत. त्या 70 बॉलर पैकी टॉप वर येणं हा सुद्धा एक आत्मविश्वासाचाच वजीर पाहायला मिळतोय. आणि यंग तरुणांना लाजवेल अशी गोलंदाजी करण्याचा यावेळेला मनसुबा पाहायला मिळाला आणि खेळपट्टीचा मनमुराद आनंद घेतला आणि अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल करत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. फुलटॉस बॉल. आज रोहितची बॅट हवी तशी बोलत नाहीये. फुलटॉस बॉलला व्यवस्थित कन्वर्ट करता येत नाहीये. पेशाने डॉक्टर आणि क्रिकेटवरचा अफलातून प्रेम ते रोहितचं पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण विचार केला तर 42 वर 11 बॉल आणि 36 धावा. संजय गरत यांना आपण पाहू शकतायत. मनोजी पाटील जे साखरेवरून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून स्वीट हल्दीराम पॅकेट मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षीप्रमाणे.
SP स्पोर्ट्स यांच्याकडून पंकज पाटील यांच्याकडून पालन यांच्याकडून आपण पाहत आहेत एक मॅन ऑफ द मॅच टी शर्ट हल्दीराम स्वीट्स मनोजी नरेश पाटील आणि ट्रॉफी संजय जेकिनी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर उपाध्यक्ष 42 धावा 3 गडी बाद 11 बॉल आणि 36 धावा. ते चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार होता. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43. 11 बॉल आणि 35 धावेची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्सिंग. जयप्रकाश पाटील 40+ क्रिकेट अफलातून हाताळत आहेत. जतीन किनी यांना आपण पाहू शकतायत. खोलवर चेंडू होता आणि बॅटचा टो लागत 1 बाउन्सने. काय टाळ्यांचा कडकडाट. SS रिअल टायगर सरपाडा या ठिकाणी रणरागिनी या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. आज नारी शक्तीला सलाम असेल. आज महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण आग्री प्रीमियर लीग 2024 मध्ये सीझन 7 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेला शफल झाले. क्लीन बोल्ड. टायगर अभी जिंदा है. क्या बात है. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. थँक्यू. या पण आदरणीय संजयजी घरत जे पर्पल कॅपच्या हकदार आहेत आणि त्यांचे यथोचित आपण पर्पल कॅप देऊन सन्मानित करणार आहोत. आणि नरेशजी घरत साहेब जे कुणाल घरत यांचे पिताश्री आपण पाहत आहेत. मातोश्री टायगर सरपाडा चे ओनर म्हणून ज्यांची ओळख 11 विकेट सहित 70 गोलंदाजांमध्ये फर्स्ट रँकिंग वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 बॉल विजयासाठी 35. आम्ही सातत्याने अपडेट देतोय. थोडीशी श्रवण इंद्रिय तुम्ही सुद्धा मात्र या ठिकाणी ओपन ठेवा, कारण पाहुण्यांचं स्वागत, खेळाडूंचे वेगवेगळे मॅन ऑफ द मॅच ते सुद्धा आम्हाला अनाउन्समेंट करावं लागतं. तर थोडंसं तुम्ही सुद्धा शार्प राहा. 43 धावा 4 गडी बाद. सर बॅटने जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर पाहायला मिळतो. साहिल, आज साहिलने खूप चांगलं प्रभावित केलेला आहे. एक काळ जेव्हा मात्र आपण पाहिला आग्री प्रीमियर लीगला सुरुवात झाली, स्टार खेळाडू फक्त चमकले होते, परंतु अपकमिंग यंग टॅलेंटला संधी कधी मिळणार, त्यासाठी दरवर्षीप्रमाणे आपण पाहिलं तर फॉर्म वाढत गेले. वेगवेगळे संघ मालक मात्र या ठिकाणी वाढत गेले आणि त्यांना त्या संधीचं सोनं या ठिकाणी करता आलं. आणि आज म्हणूनच हे खेळाडू जबरदस्त त्या व्यासपीठाच्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला सरळ बॅटने रोहितच्या बॅट मधून आउट ऑफ द पार्क षटकार. 7 बॉल 28. यासाठी लक्षात घ्या 7 बॉल 28 धावेची आवश्यकता. अप्रतिम आक्रमकता दाखवली रोहितने. इथून जर मॅच विन करून देतो तर कदाचित त्या झेलचा पश्चाताप सोसावा लागेल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टी घडतच राहणार. कालच्या रात्रीच्या वेळेमध्ये अप्रतिम स्पर्धा स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्मृती चषक नागलेच्या मैदानात 6 बॉल 6 धावेची गरज असताना त्या ठिकाणी 1 बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवर मात्र 2 धावा. तिसऱ्या बॉलवर झेल सुटला आणि झेल सुटल्याचा परिणाम सोसावा लागला आणि चौथ्या बॉलवर गेम फिनिश झाली. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या परिभाषेत. फुलटॉस बॉल सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी सुपर 6 आणि संघाची धावसंख्या तब्बल 56 वर जाऊन पोहोचली गेली. 6 बॉल आणि 22 धावा. क्या बात आहे. रोहित पाटील थोडा वेळ थांबले, परंतु आता मात्र आक्रमकतेचं पवित्र धारण करत असताना पाहायला मिळत आहेत. ते पद तालित्य, युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, 3 गोष्टी या वेळेला रोहितच्या बॅटमधून आपण पाहत आहात. 6 बॉल 22. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहा. एलिमिनेटर सामना आपण पाहत आहेत. यंगस्टर सोनावे कालच्या दिवसात नशीब फळफळले, देवाला साकडे घालत होते. अमितची बॅटिंग फुलू दे आणि तिथे मात्र आपण पाहिलं अर्धशतक झळकावला. 61 धावांची बहारदार खेळी केली आणि राहुल 11 टेंबोडे संघाचं स्वप्न मात्र इथेच थांबलं कालच्या दिवसामध्ये. राहुल पाटील अँड कंपनीचं
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56. 6 बॉल 22. झेल फार महत्वाचे असतात. कालच फॉर एक्झाम्पल 0वर बाद झाला असता, परंतु 0वर न बाद होताना त्याला मात्र संधी मिळाली, संजीवनी दिली, जीवनदान दिलं आणि 61 धावा कुठल्या आणि त्या संघाचं मात्र आपण सातत्याने आपण उल्लेख करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने होता, सरळ चेंडू निघून जाईल. इथे कॉन्फिडन्स आहेत. फलंदाज बाद. रोहित सुरुटली सुपर बॅटिंग. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. वाईटचा बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलेला आहे रिव्ह्यू. तर आपण रिव्ह्यू चेक करूया. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. या बॉलवर जर आपण पाहिलं तर वाईट मिळाला तर धाव येईल आणि इथे विकेट तर जाणार आहे. फेअर डिलिव्हरी आहे, कारण थोडेसे शफल झाले होते. बॅटचं फेस ओपन केलं होतं आणि फेल्ड जातो. या ठिकाणी आता रिव्ह्यू मिळणार नाहीये, फक्त राहील तो अंपायर्स कॉल. शंका उद्भवली तर तिथे अंपायर्स कॉल फक्त राहील. संघाची धावसंख्या 56. 5 बॉल आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण. राज आपल्या गोलंदाजी मार्कवर राज्य करेल का? त्यावेळेला बॅटची इनसाइड एज जरूर होती. कल्पेश खूप चांगले कॉन्फिडन्स आहे. टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 22. इथून लगातार 3 षटकार, 1 चौकार. एलिमिनेटर. सुंदर सजलेली ही क्रीडा नगरी. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. रिहान सुपर किंग्स बहाडोली अँड तानसा किंग या 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत. ऑफ साइडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस एक्स्ट्रा कव्हरला कोणती चूक करणार नाहीये जतीन किनी. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. ब्रँड ऑफ बहाडोली. फलंदाज बाद गॉन. तलवार भारी ठाण मांडलंय जे दोरी गडावरी. साऱ्या कुलाचा तो कैवारी ना देव माझा खंडो मल्हारी. साऱ्या कुलाचा तो कैवारी ना देव माझा खंडो मल्हारी. साऱ्या कुलाचा तो कैवारी ना देव माझा मल्हारी. साऱ्या कुलाचा तो कैवारी ना देव माझा खंडो मल्हारी. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सुंदर सजलेली ही क्रीडा नगरी. आजूबाजूला स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. भव्य दिव्य व्यासपीठ आमच्या पाहुण्यांसाठी. त्याचप्रमाणे खेळाडू कक्षांचे स्टँड्स आपण पाहू शकाल. 2 साइड स्क्रीन, 4 कॅमेराच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पाटील नेटवर्क युट्यूबवर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आपल्याला प्रत्येक इव्हेंटचं जरूर नोटिफिकेशन मिळेल. शेअर करा, लाईक करा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 56. खूप चांगली गोलंदाजी. राजचं यावेळेला कौतुक करेन. राज्य गाजवलंय ते फलंदाजांवर. समीर घरात ऑन साइडला जरूर खेळत आहे. षडंपूल करत असताना एकदा वर्जित केली जाईल. फेकी येते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं सिंगल. 2 चेंडू आता फक्त बाकी राहिलेत आणि इथून मात्र औपचारिकता बाकी राहिले की काय. विजयाचा हळूहळू यावेळेला जरूर सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा केला. फलंदाजीमध्ये अमर पाटीलने आज कौशल्य दाखवलं आपल्या बॅटमधून. प्रवीण पाटीलने अफलातून खेळ केला. नावाला साजेसा असा खेळ करत असताना SS रिअल टायगर्स सरपाडा संघाने मारली या वेळेला बाजी आणि जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब यावेळेला केला गेला आणि विजयाची मुहूर्तमेढ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. जवळजवळ रोवण्यात आलेले आहे. लेग बायचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 57. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका जेव्हा अदा केली जाते ना तेव्हा मात्र एक हिट चित्र बनवतो आणि त्याच पद्धतीने खेळाडूने जर चांगली यावेळेला गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक या 4 बाजू असतात
ही जर भूमिका आपण चांगले निभावतायत तर डेफिनेटली विजय हा हमखास होईल। आणि इथे शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट, लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला। आशुतोष व्यवहारे सरांच्या मनात कोणताही संदेह नाहीये, ऍब्सोल्युटली प्लम फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला, आणि अशा प्रकारे शेवटच्या बॉलवर विकेट मिळवत विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आला। तर SS रियल टायगर्स सरपाडा संघाचं कौतुक असेल, अभिनंदन असेल, आणि या ठिकाणी हार्ड लक यंगस्टार सोनावे, परंतु चांगला खेळ केलात। 6व्या क्रमांकाच्या आतमध्ये आपण चांगली खेळी केली आणि उत्कृष्ट दर्जाचा खेळ दाखवत या ठिकाणी आपण पाहत आहेत मनोज पाटील आणि त्यांच्या